झाले का शेंगा फोडून? काय सारखं खोकतात ते शेंगावर पडतात. कसं कालवण करायचं? आजारी पडू ना सगळे घरात. अगं बाई तेच करते मी. काय एवढी आरडती ग तू? एवढं का खोकताय मग तुम्ही बिनकामाचे? तुम्ही खोकताय आणि हे अंगाला खाजवीत फिरतात. कसं वाटतं ते चार चौघात? अपमान होतो ना असा. अगं दवाखाना नाही केला, काय नाही, खोकला येतोय, बरा कसा होईल? मग जावं ना तुमचं तुम्ही. दिली ना लेकानी, एवढी प्रॉपर्टी आहे ना तुमची. अगं प्रॉपर्टी दिली तरी पैसे काय त्यांच्याकडे आहेत का? हा उग वरडून काय उपयोग आहे ग तिला? अहो चार चौघ लोक घरी येतात, तुम्ही ही खोकती त्यांच्या समोर आणि तुम्ही असं खाजवीत फिरता अंगाला. कसं वाटतं? बरं वाटतं का ते? चार चौघात किती अब्रू जाती बरं. आता हाय आजार त्याला काय करणार? तुम्ही आहे ना घरात राहायचं लायकीचीच नाही खरं तर. तुम्ही घराच्या बाहेर वा. वा घराच्या बाहेर. तुम्ही तुमच्या मुलाला आल्यावर मी समजेन. वा उठा उठा उठा. वा घराच्या बाहेर उठा. वा घराच्या बाहेर वा. अगं कशाला? उठा उठा. वा घराच्या बाहेर. अगं सुनबाई अरे काय चाललंय? काय कुठे काय सांगावं भाऊ, तू गेल्यावर आमच्या असेच हालत. झालं? काय नेमकं जे पाय आता कपडे ते सारं दिलं. सांगता का मला तुम्ही काय झालं? काय नाही बाबा, आमच्या म्हाताऱ्यांचा आहे ना तुझ्या घरात त्रास नको आता. काय झालं तर सर? काय झालं ग? अहो ही नुसती खोकत राहते तुमची आई आणि हे नुसते अंगाला खाजवीत फिरतात. चार चौघ लोक जर घरी आली तर कसं वाटतं? ते बरं वाटतं का? सांगा बरं. तुम्हाला कमी करता येत नाही खोकायचं? आता काय मरायचं का आम्ही? तू दवाखान्यात 8 दिवस झाले, सांगितलं घेऊन जाय यांना दुसरीकडे राहू द्या, मला काही माहित नाही. मी जिथे असेल तिथे हे नको आहेत मला. तुम्हाला कमी करता येत नाही का खोकायचं? बघा ना, हे खोकत राहतात आणि हे नुसते अंगाला खाजवीत राहतात. कसं वाटतं ते? तुमचे मित्र तरी घरी येतात का? माझ्या मैत्रिणी पण घरी यायचे बंद झाल्यात अशा वागण्याने यांच्या. अरे पाहून रावळ सुद्धा घरी येणार. त्यांना 17-12 सांगितलं की तुला 17-12 सांगितलं तर कमी खोकत जा म्हणून. आता तू आणलेलं औषध तर मी रोज पिते, पण खोकलाच बरा नाही. आता यांच्या औषधाला पण कुठून पैसे आणायचे? हजार रुपयाच्या बाटल्या लागतात त्यांना. आता पण देतोय ना आम्ही आणून, तरी तुमचं हाय ती चालूच आहे या. अरे बाबा, कोण हाऊस म्हणून खोकत नाही. खोकताना जीव जातोय पार्टीचा, तरी का खोकती कळत नाही तुला? मला ते बाकी काही माहित नाही. हे दोघं मला या घरात नकोत. घरात पाहुणे राहून यायची बंद झाली यांच्यामुळं. हो का? आता तुमच्यामुळे ना आम्हाला त्रास व्हायला लागलाय खरंच. सहन करायचं पण एक लिमिट असतं. लिमिटाच्या बाहेर गेलाय तुम्ही. मग काय करायचं आता? मरायचं का मग आम्ही म्हातारपणात? घराच्या बाहेर निघून जा. मरायचं एकच हे असतो का? पर्याय आहे का? तुमचं तुम्ही निघा तिकडे, एखादी कोपी बांधा तिकडे राहा. नका आमच्या जीवाला त्रास करू. नाही मग तू तुझ्या हातानेच खूपी बांधून दे आम्हाला. तुमचं आम्ही तुम्ही बांधा, मी मोकळा नाही. आणि 17-12 सांगायला बरोबर वाटत नाही. लोक नावं ठेवते बाबा, कुठं काढतो आम्हाला घराबाहेर? लोक अशी पण नाव ठेवतात ना. लोक अशी पण म्हणतातच आहे, काय आई बाबांना घरी ठेवलंय. लोक घरी यायची बंद झाली ना त्यासाठी. आता शेंगदाणा फोडती, शेंगदाणा फोडता शेंगदाण्यात खोकती या. मग बाहेरच्या का माणसाने बघितले, पाहून आले होते, उपाशीच होतोय माघारी. अरे मग तिला फोडायच लावायचं नाही, कशाला कामाला लावतं तिला? कशाला कामाला लावता? म्हणजे मी सगळं करायचं का? माझेच बोकांडे सगळं टाकतं का? मग हे काय कामाचे आहेत? मग राहून न राहून काय फायदा? वा घराच्या बाहेर तुम्ही. चला निघा तुम्ही बस. अरे बाबा, हे कुठला न्याय आहे तुझा? लोकांसाठी आई बापा घराबाहेर काढतो. आई बाप घराच्या बाहेर काढले तर अशी लोक नाव ठेवणार. आई ते बाप कामाला जातात, ते त्यांची कामाला जायची, त्यांचे मित्र येतात घरी, पार्टीला येतात कधी कधी. कसं वाटतं त्यांच्यासमोर? एकदा तर रिटर्न गेली ना तशीच, तरी तुम्हाला काही वाटत नाही. तरी इथंच राहता निर्लज्जासारखं. चला निघा तुम्ही बस. चला चला बरं बस, लय झालं तुमचं. चला 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 निघा निघा निघा. तुम्ही पण. चला निघा निघा. निघा. काय यांचं डोक्याला कार आहे नुसता. मग पाहुणारावळ नाव ठेवायला लागली. नका बघू माग वळून. आता हे घर घराकडे काय बघताय? जर असं बघितलं ना, ही सुद्धा इकडून मी कुठतरी निघून जाईल तुमच्यामुळं. आणि काळजी करू नका, वृद्धाश्रम आहेत, जा तिकडे जाऊन राहा. वाटलं तर मी करतो तुमच्या एखाद्या वृद्धाश्रमात सोयी. बरं आहे बाबा, ह्याच्यासाठीच तुला लहानाचा मोठा केला होता. चांगले पांग फेडले त्याने तुमची रोग राहायला लाग ना आम्हाला. बरं आहे मी उठते, इथून मागच काढायला पाहिजे होतं घराच्या बाहेर. अजूनपर्यंत ठेवलंय ना, नशीब समजा. जा नाही, चला. तू लहान होता, खोकत होता, दुखत होता, तेव्हा आम्हाला नाही रोग झाला, पण आमच्यापासून तुला होईल. किती दवाखाने गेला, फरक पडतो का तुम्हाला? जाऊन तर कशाला बोलत असतं? निघा चला तिकडे, परत येऊ पण नका. चल हो घरात. काय तुम्हाला पोराने हाकून दिलंय? कसा तुम्ही बी चालले? हा, त्याला काही म्हणायचं बाई काहीच नाही. हा, निघाले मेनगुन्यावानी. काय बोलणार आता त्यांना? ज्यांच्यासाठी दिवस रात्र एक केला, एवढी हाल अपेष्टा काढली, ती फोरनीला का खुशाल घराबाहेर काढलं आपल्याला.
तेच मी म्हणते, अहो धक्का देऊन डायरेक्ट त्याने हाकून दिलं. त्याला वाटलं नाही आई बापाने आपल्यासाठी काय म्हणून नाही केलं. हा अहो मग तापलं तर तुम्ही रात्रभर त्याच्या उशाला पट्ट्या करीत बसत होते, त्याला ते नाही आठवलं. कधी वाटलं नव्हतं हा दिवस बघायला लागेल आपल्याला. खरंच ना, पण ते सुनं अशी का तिने अहो किती कान भरावा त्याचे. हा आपलंच नाणं खोटं. तू मला सांग आता, दुखण्याचं कोण नाटक करते का ग? आणि ती म्हणते ते खाजितो आणि तुम्ही खोकात, आता कायच करावं. बरं आहे बाबा, लहानपणी यांचा आजार पाणी काढलं तवा नाही विचार आला आपल्या मनात कवा आपणच कुठेतरी कमी पडलो असेल. पोरांनी घराबाहेर काढले, कोणाला दोष देत बसायचं? अहो अरे मी तर तुम्हाला सोडायला निघालो, कुठं ओळखलं का? नाही रे भाऊ. हा मला वाटलं होतं तुम्ही कुठेतरी चालले म्हणून तुम्हाला सोडणार होत, पण तुम्ही किती शोधलंय तुम्हाला. अहो तुम्ही खूप देवासारखे भेटले मला, माझ्यासाठी तुम्ही देव आहेत. अरे! माझं ऐका, तुम्ही माझ्या घरी चला. अरे पण तू हाय कोण बाबा, आणि घरी कुठं चाला? हा आम्हाला आमच्या पोरांनी घराबाहेर काढलं आणि तुझ्या इथं कुठं आमची पिढा येतो? अरे करा बाबा, बाहेर आम्ही काढलं? आजारी लोक, खोकला येतो, मला पोराने घराच्या बाहेर हाकलून दिलं. त्यांना जंतू जाते त्यांच्या जेवणात आमचे. अहो आई असं काय बोलता? कसे असले तर ती दवाखाना आहे, त्याला सगळी सोय आहे. तुम्ही, मी आहे ना तुमच्यासोबत, माझ्या गाडीत चाला तुम्ही. मी माझ्या घरी येऊन होतो तुम्हाला. तुम्ही नाही म्हणू नका, माझं ऐका राव. नको नको पाया नको. पडतो बाबा, नको आम्हाला. हे बघ, एकदा पोरांनी घराबाहेर काढले, आम्हाला आहे ना आता कुणाचंच नको. मग काय तुम्ही आमचं असे दोघच चाललाय, कुठं चाललाय काय? कुठे चाललोय आमचं आम्हालाच नाही माहिती. आम्ही कुठं देवळात राहू, नदी काठी राहू, पण आम्हाला कुठं नाही अहो जायचं. देवळात काय बोलता तुम्ही? देवळात राहा, तुम्ही माझ्यासाठी देवाऱ्यातले देव येतो. मी देवाला सुद्धा एवढं पुजणार नाही, एवढं तुमची लय उपकार आहे तुम्ही माझ्यावरती. तुम्ही माझ्याबरोबर चला, ऐका माझं. नाही म्हणू नका, चला तुम्ही माझं ऐका. तुम्हाला कळन मी कोण आहे नको काय. नको. परत याने आपल्याला हाकलून दिलं तर कोण आहे, काय ओळख नाही, काय नाही. आता ह्याच्यापेक्षा काय रस्त्यावर येणार आहेत तुम्ही? हाकलून दिलं तरी तुम्ही परत तेच वाट समजा, पण माझं एकदा ऐकून तर घ्या, चला पण माझ्यासाठी. बाबा आपली ओळख नाही, काय नाही, आम्ही मी कसं काय सगळं जाणार? सांगतो तुम्हाला, ओळख कोणी तुम्ही माझ्यासाठी. मी म्हणलं देवापेक्षा तुम्हाला मी पोचतो. तुमच्यामुळे मी आज जे उभा आहे एवढा. तुम्ही ऐका माझं, चला माझ्यासाठी चला या बस. या 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 ना, हे आपलंच घर. आजपासून तुम्ही इथंच राहायचं. केतकी, हे बघ कोण आलंय. या ना, लाजू नका. या 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 या, बसा. बसा बसा, मी पाणी घेऊन. पाणी. तुम्ही असं बुजल्यासारखं करू नका, हे आपलंच घर आहे. आता तुम्ही मस्त फ्रेश व्हायचं. ते पाणी दे. बस, तुला एकदा ओळख करून देतो. ही केतकी माझी बायको आहे. तुला ज्याबद्दल बोलत होतो ना, हेच ते. अच्छा, आज मी यांच्यामुळं, तुमच्यामुळं झालं हे सगळं. अहो किती नाव काढत असतात हे तुमचं, माहितीये का? अरे बाबा काय चाललंय हे बघा, आम्हाला आहे ना एक तर आमच्या पोटच्या पोरांनी बाहेर काढले, आणि त्यात आहे ना आम्हाला अजून आमची आपदा करून घ्यायची नाही. काय आहे ते खरं सांगा आम्हाला. अहो तसं काय नाही, जेव्हा कोण नव्हतं तेव्हा तुम्हीच त्यांच्यासाठी देवासारखे धावून आलेले ना. तुम्हाला एक खोटं वाटत नाही ना? एक मिनटं, तुम्ही आता फ्रेश व्हायचं. तुम्ही आता आराम करा, तुम्हाला खरं खोटं सगळं कळेल. काय बोलतोय मला तुम्ही काहीच तुम्ही जा तिथं जा. त्यांना मी लगेच कळेल तुम्हाला सगळं सांगतो मी. त्यांना तर फ्रेश होऊ दे. बसा वरती या. तुम्हाला का करा बाहेर काढलं? काय सांगावा भाऊ, सगळं त्याच्यासाठी केलं. बायकोने काय कानं भरले आणि काय नाही, त्याने डायरेक्ट हाकलून दिलं आम्हाला. पोरांचं म्हणणं काय माहितीये का, तुमचं वय झाले, तुम्ही पडताय आजारी, आणि तुमचं आजार नको ह्याला त्याला. पोरांना लाज वाटते बाबा आजार सांगायचं. आई बापाचं बी म्हातारं माणूस खोकलं तरी त्यांना लाज लागत होते. काय बोलायचं आता पोरांना? अवघड आहे आताच्या पिढीचं, लयच अवघड.
राम राम नाना. राम राम. इकडं कुणीकडं? आता इकडं कुंकड म्हणल्यावर आता काय मीच फोन केला त्यांना. नानांना कसं काय ओळखता तुम्ही? तुम्ही मला ओळखायला पाहिजे. तुम्ही मी तेच सांगायचं प्रयत्न समोर आल्यानंतर ओळखतील म्हटलं मी. म्हणजे नानाचं पाहुणे आहे काय तुम्ही? सांगावं त्यांना. तुम्ही लहान मुलगा सापडलेला होता ना, हा ते गावातल्या देवळापाशी होतं एक बारीक पोर. लय दिवस झाले त्याला. तर त्यांचं शिक्षण हे सांभाळ मी केला तो हेच मुलगा आहे. अगं आणत असतो. मग तुम्हाला तेच सांगतोय, ज्याला तुम्ही वाऱ्यावर सोडलं, आज काहीच नसताना त्या मुलासाठी तुम्ही एवढं धावले, तिथं सोडलं, पैसे पुरवले. काही काळानंतर तुमचा संपर्क तुटला, पण ह्यांनी पुढे शिक्षण चालू ठेवलं ना आज मी सगळं उभा केलंय. लहानाचा मोठा मीच केला त्याला. अरे म्हणजे 12वी पर्यंत मी उचलला बरं का शिक्षणाचा खर्च. मग माझ्यासाठी आईबाप कोण आहेत? तुम्हीच आहेत ना. म्हणून मी तुम्हाला माझ्याकडे आणलंय. म्हणून मी तुम्हाला खरं खोटं बोलायसाठी वडिलांना यांना म्हणून बोलवलं. आम्ही तुम्हाला मगाशी मी तेच बोलले की तुमचे उपकार कधी आम्ही विसरणार नाही. माझ्यासाठी देवापेक्षा तुम्ही पुढे येतं. अरे उपकाराचं काय पोरा त्यात एवढं? अरे होता लहान तू, म्हणलं कोणी नाही तर आपण सांभाळ करावं याचा. आपली घरची परिस्थिती हालाकीची होती म्हणून म्हणलं नानाला. त्यांनी नाही सांभाळलं म्हणून काय झालं? आजपासून तुम्ही ही तुमचंच घर समजा. हे बघ बाबा लेकरा, मी काय केलं असं तुझ्यासाठी, पण तू इथं आम्हाला एवढं बोलावलं, चहा पाणी केला, तेवढंच लय झालं आम्हाला. अहो, तुम्ही असं का करता? तुमचंच समजा नाही सगळं. मी तुमचं आहे समजा, ही तुमची सुने असं समजा, लेक समजा. आणि एवढं तुमच्या समोर उभा केलं मी, तुमच्यासाठीच केलं. किती शोधलं विचारा त्यांना. खूप शोधलं त्यांनी, पण लहानाचं मोठं आपणच केलेलं आणि त्या शिक्षण. त्याच्यामुळे तुम्ही ना इथं थांबा. अरे नाना पण आम्हाला आमच्या पोटच्या पोरांनी नाही सांभाळलं, कशाला दुसऱ्याला वजा आमचं? अहो दादा तसं नाही ना, राहा थोडे दिवस आणि आमच्यात काय थोडंसं काय तुम्हाला वाटलं की मग तुम्ही जाऊ शकता. तिचं म्हणणं तर उलशिक जरी जपताना खोड जरी जाणवली ना, मग तुम्ही जावा. पण असं काय, आम्हाला थोडी संधी तर द्या. अहो पण तुमची सेवा करण्याची संधी द्या आम्हाला. आपल्या लेकराने आपल्याला हाकून दिलं, पण याच्यासाठी आपण जे काही केलं त्याची जाण त्याला राहिली. त्याने आज आपल्याला इथं आणलं ना, मग ऐका ना त्याचं थोडं. मग आता ती मस्त स्वयंपाक करते, जेवून जावा सगळे बरं का. आणि तुम्ही इथंच आता तुम्ही फ्रेश व्हायचं, त्यांना आंघोळीला पाणी वगैरे देतो मी. आणि मला एक विचारायचंय फक्त तुम्हाला, ज्यांनी घराबाहेर काढलंय त्याला तुम्हाला धडा शिकवायचा आहे का? कारण तुम्ही उभा केलंय त्याला, त्याला जाणीव पाहिजे त्याची. कसं आहे माहिती का, आपलंच दात आणि आपलंच वाट, पण त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे. झाली पाहिजे ना. हा ठीक आहे, तू आता स्वयंपाकाचं बघ, आपण जेवून बघू काय असेल. बसा बसा तोपर्यंत पाणी गरम. बसा तुम्ही. हा आपले कर्म चांगले. हेच घरी ना. हेच आहे. ये या या या. या भिवू नका तुम्ही, मी आहेत. चला हर्षल, हाय कोणी इथं? ए का काय वरती बरं? या या ना. हेच आहे ना. इतकी माणसं आलात का परत? काय माणसानी कार्यक्रम करायचं म्हणलं की डोक्याला ताण आहे गाड्या. काय करावं का नाही माणसानी? ही कोण आहे? कोण आहे म्हणजे? बाप आहे माझा. बाप आणि आहे तुम्ही मग? कोण आहेत पण? नाही नाही, यांना घराबाहेर का काढलंय? काढलं आता आम्हाला माहिती काय आहे ती. अहो ते माझे सासू आहे ना, सारखी खोकत असती. 4 चौघ कुणी आले ना, काही सोलत वगैरे असले कसं वाटतं ते. अख्खं मग त्यांना घराबाहेर काढून हाकलून देण्याचा. उद्या यांनी कोण राहायचं? रस्त्याने जर जीव गेला, दडाकले, मेले, कोण मग बघणार? आम्ही म्हणलं ना वृद्धाश्रम मध्ये टाकून देतो. अगं पण जन्म कोणी दिलाय? हिनेच दिलाय ना जन्म. दिलाय त्यांनी जन्म, मला मस्त मान्य आहे. मग ह्यांनी जर तेच विचार केला, दिला असता तुला कचरा कोंडीत टाकून. हा लहानपणी आजारी पडत नव्हते का तुम्ही लोक? पडत होतो माहिती मला. मग परत आणि यांना जर घराबाहेर काढायचं, ह्यांच्या नावावर जर असेल, उद्या ह्यांनी जर प्रॉपर्टी मागितली, गरजच नाही ना तुमची, ते इकून खायला चालू करायला पाहिजे त्यांनी. तुला Property ठेवायला नाही नव्हतं already पाहिजे. नावावर त्यांच्या. हा म्हणूनच हे नाही नाही, तुमच्या आईबापाला जर असंच घराबाहेर काढलं तर तुम्ही काय करणार आहेत? तुझ्या आईबापाला जर घराबाहेर काढलं तू असंच जाशील ना बोंबलं तिकडे लगेच भावांना त्यांना बोलायला. पहिली गोष्ट ह्यांना बोलायला नाही पाहिजे, तुला बोलायला पाहिजे. राहिला माझा प्रश्न, हा माझी ओळख करून देतो, मी वकील आहे. हा आणि ज्यांनी मला सांभाळलंय ते हे बर. अनाथ आश्रमात यांनी सांभाळलं मला. पण ह्यांनी दिलं होतं त्यांना. तुम्ही काय करा, ह्यांना आहे ना 4-8 दिवस तुमच्या घरी ठेवून बघा.
4-8 दिवस नाही. पहिली गोष्ट आम्ही आमच्याकडे ठेवणार आहेत. विषय तुमचा आहे की तुमचा अधिकारच नाही याच्यावरती. ह्यांनी कुलूप ठोकलं ना, तुमची वाट बघायची कुठं असेल ती. नसेल तर पोलीस घेऊन इथं येईन आणि तुम्हाला सांगन सगळं. आणि तुम्हाला पटलं ना तर येते राहा. पहिली गोष्ट यांची सोय काय करायची सांगा आता. तुम्ही ए, ठेवताय ना. ना वकील तुला कळतं का सगळं आपल्या अंगलटी? आम्ही तर ठेवणारच आहेत. आम्ही ठेवायसाठीच आम्हाला तुम्हाला जाब विचारायला आलोय, कारण पोरं तर त्यांचं आहे. तुम्ही ऐका की मी काय म्हणतोय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आई बाबा मी नव्हते करा बाहेर काढाय पाहिजे, चूक झाली माझी. पण त्यांना तर मी लय बरं सांगितलं अरे थोडं. नवसाचा आहे म्हणले. नवसाचा तू नवसाचा नवस कशाला म्हणतात. ताप आला तर तुला सांभाळला असेल. हा तुला काय काय केलं त्यांनी. काय आमची खरंच भाऊ चूक झाली, पण चूक नाही झाली ते आता उगा माझा डोस पडलाय तुला. दोस्ताचं नाही काय. मग टाकायची कोर्टात केस टाकू काय असं नाही. निश्चित होऊन दे सगळं. नका टाकू. गप्तो टाकू दे. हा टाकू ठीक दे. आहे, हिच्यामुळे सगळं झालं या. तुला कळतं काय आहे ती आई बाप आहेत माझे एवढे बायको दिवस. तुझी ना दापायला ठेव ना. हा त्यांचे अजून करायसारखे हातपाय ती तपले करून खातेन, पण डायरेक्ट याला पर्याय घराबाहेर काढणं नाही. नाही आई नाना चूक झाली माझी. तुम्ही ना एक काम करू, केस टाकू यांच्यावरती रितशीर. आणि तुम्हाला काय असेल ना बापाची हिश्श्याची काहीतरी जमीन असेल ना, तुम्ही ही काय चालू करा. काय नाही. आणि बाकीचं सांभाळायला मी आहे. मी नाही नाना, मागत तुमच्यातलं काय. नाना, कारण असं करायचं का? मला चालेल. दिलंय ना देवानी, बायको दिली सोन्यासारखी. हे तुमच्यासारखे आईबाप दिलेत, गरज नाही मला कुणाची. आणि ह्याला फक्त ना हे भावासारखा आहे माझ्या, पण ह्यांची बोलण्याची नियत नाही. नाही काय माहितीये का, आतापर्यंत माझा पोरगा आहे म्हणून मी चुका माफ करीत होतो. पण त्याला जर काय वाटत नसेल ना, त्याला पश्चातापच नसेल ना, काय व्हायचंय ते कायद्याने होते. चला नाना तसं नका करू. जाऊन दे, चूक झाली माझी. नाही असं इथून पुढे होणार. हे काय हिच्यामुळे सगळं होतंय नाही म्हणा. नाही नाही तू तिच्यामुळे होतंय, तिच्यामुळे डगतं. तुला स्वतःची बुद्धी नाही का. 80-100 किलोचा माणूस तुला स्वतःची बुद्धी दिली का नाही. हाय मग मला बुद्धी. आणि बायकोचे काय नाव पुढं करतो. पण तुम्हाला- एक काम करू, ह्यांना केसाचं ऐका भानगडी की, करू. ऐका भाऊ काही केस भानगडी नका करू. अहो ते माझा पोटचा गोळा आहे, त्याच्यावर कुठं केस भानगडी करून कोर्ट कचेरी करीत बसता. आहे इथून पुढे मी आधी हिला जापी ना ग. हिच्यामुळे सगळं होतंय. सारखं डोक्याला माझ्या किरकिरे. जाऊन द्या आता, नको रडू. काय कुणाला सांगू मी तरी. एवढे जड झालेत का तुम्हाला. तसा विषय नाही. आम्ही काळजी घेतोच आहे की त्यांची. काळजी चालू आहेत, औषधं चालू आहेत, त्यांचं पण औषध पाणी करतो. मग आज ही रस्त्यावर का आली. अहो विषय एवढाच आहे की आजारी येते, मग त्यांना मी म्हणतीये शांत बसा जरा. त्यांना आता जिथं त्यांनी घर उभा केलं एवढं त्यांची आठवणी तिथं. मी फक्त काही दिवस त्यांना सांभाळतो आणि तुम्ही दोन्हीकडे राहा. तुमची तयारी असेल तर, नाही तर माझ्याकडे कायमची ठेवायला तयारी मी. तसं नाही, आमची तयारी आहे. तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही माझ्याकडे आलेलेत 8-15 दिवस राहायचं तुम्हाला करमन तिकडं. आणि ह्यांनी तुम्ही जर त्यांना नकोसे जर वाटलं ना, मला जर जाणवलं तर तुम्हाला सोडणार नाही मी. तुम्हीच काय करायचं, कधी अधूनमधून इकडे येत जा. आणि फक्त हिला त्यांना पण बरं कसं आहे वाटतं. आता, बायकोच्या नादाने होतंय. पण आता त्याला त्याची चुकी जर कळाली तर काय. कळाली आहे चूक मला. मला पण माझी चूक कळाली आहे. बरं आता ना नाही करणार मी असं. चला, यांना सांगायचं होतं चला थोडे दिवस. काही दिवस आता आमच्याकडे राहतील ते. नको ना, राहून दे. वाटलं तुम्ही आमच्या घरी या, आमचं घर काय तुम्हाला पत्ता लोकेशन सगळं देतो मी. नाही, बरं, ठीक आहे. पण आजच्या दिवस राहून दे. उद्याच्याला मी त्यांना तिकडे घेऊन येतो. परत असं करू नका तुम्ही. नाही होणार इथून पुढे असं. तुम्ही लहानपणी आजारी पडले का? यांना विचारा, एखादा अनाथ आश्रम चालवते ती कसले कसले लहानपणी पोरं आजारी असतात. पडले असताना तुम्ही नशीब आहे तुला, आई बाप आहेत तुला. का नाही तुम्हाला? ज्याला नाहीत ना, पुढच्या पिढीने काय हे करावं तुम्हाला असं बघून. तुम्ही जा जरा आई बापाचं उलट दुखणं आलं त्यांचे म्हणून पाय घराच्या धरायला बाहेर पाहिजे काढीत. तुम्हाला बी तुमचे लेकर झाले विचारणार, जाब विचारणार आहे की तुम्ही काय केलं, तुम्हाला कुठे माझे आजी आजोबा असे वाऱ्या सोडले सांगताना का. सगळं गाव सांगन त्यांना, त्या लेकरांना. नाही, इथून पुढे कवच असं होणार नाही. आजच्या दिवस राहून दे ह्यांना. आजच्या दिवस नाही, आज नाही. आज तर तुमचं हीच नाही. तुम्ही आता उगा मी आलोय म्हणून तुम्ही चला माझ्यासोबत. तुला येऊन तुम्ही तिथे भेटा यायचं घरी. आता आम्हाला जाणून देत तुमचं. चला थमकी. चला. चला. बघितलं का, तुझ्यामुळे हे सगळं झालं. कळलं का. जेव्हा तुझ्या आई बापाला तुझी भाऊजाई घराबाहेर काढेन ना, तेव्हा तुला कळेन. मी पण तुझ्या नाचण्याने नाचायला लागलो या. तुझ्या आई बाप्पा आधी बोलून घे आणि त्यांना म्हणा माझे आई बाप्पा इथं आणून सोडा, तेव्हाच मी तुला माफ करीन. तेव्हा मी तुला बोलणारच नाही.